वाळू तस्करांचा कर्दनकाळ, सपोनी अमोल गुर्ले. सराईत गुन्हेगारावर MPDA अंतर्गत धडाकेबाज कारवाई. जालना गोंदी पोलीस ठाण्याचे कार्यतत्पर प्रभारी अधिकारी सपोनी अमोल गुर्ले आणि त्यांच्या टीमने परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक मोठी कारवाई केली आहे. अनेक दिवसांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या एका सराईत वाळू तस्कराला अखेर MPDA कायद्यान्वये गजाआड करण्यात आले आहे. पंकज सखाराम सोळुंके, वय 37, रा. गोंदी ता. अंबड जी. जालना असे या अटकेतील आरोपीचे नाव असून त्याला 1 वर्षासाठी थेट मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे. गुन्हेगारीचा डोंगर आणि पोलिसांचा निर्धार. आरोपी पंकज सोळुंके याच्यावर वाळू चोरी करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, लोकसेवकांना मारहाण करून जखमी करणे, शिवीगाळ करणे, गैरकायदेशीर मंडळी जमवून खुनाचा प्रयत्न करणे, अवैध वाळू तस्करी करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे आणि सार्वजनिक रस्त्यावर सामान्य लोकांना अडवून मारहाण करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अनेक वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने त्याच्या विघातक कृत्यांना कायमचा आळा घालण्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हिडिओ पायरेट्स, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 MPDA ऍक्ट अन्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव वरिष्ठांमार्फत सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास जिल्हा दंडाधिकारी जालना यांनी दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी मंजुरी दिली होती. अमोल गुर्ले आणि पथकाची शिताफीची कामगिरी. स्थानबद्धतेचा आदेश निघाल्यापासून गोंदी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार आरोपीच्या मागावर होते. मात्र आरोपी सराईत असल्याने त्याला पोलिसांची चाहूल लागताच तो वारंवार पसार होत असे. अखेर दिनांक 13 जून 2026 रोजी सपोनी अमोल गुर्ले आणि त्यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक पथक जालना यांच्या मदतीने एक संयुक्त मोहीम आखली. गोपनीय खबरी आणि तांत्रिक माहितीच्या आधारे सापळा रचून छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपी पंकज सोळुंके याला शिताफीने ताब्यात घेण्यात यश मिळवले. मार्गदर्शन आणि पथकाचा सहभाग. ही यशस्वी कारवाई जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री विक्रम साळी आणि अंबड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईमध्ये गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनी अमोल गुर्ले, पोपनी हारी जंगले 6, फौ. फुलचंद हजारे आणि पोलीस अधीक्षक पथकाचे सपोनी अविनाश गडाख, फौ. बर्डे पोह 980 कोकणे, पोकॉ 1409 GM, हरबक पोकॉ 1751 NT, बकाल पोकॉ 1733 विके, हळदे पोकॉ 1579 MV, बोराडे पोह 949 सागर बाविस्कर पोह 1347 संदीप मांटे यांनी मोलाची कामगिरी बजावली. स्थानबद्धतेच्या आदेशानुसार आरोपीला पुढील 1 वर्षासाठी मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे. सपोनी अमोल गुर्ले यांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.